तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी होते आणि अतिवृष्टीमुळं बऱ्याच ठिकाणी भात शेतीचं नुकसान होतं, इतर पिकांचं नुकसान होतंय. काही ठिकाणी बांध फुटलेत, काही ठिकाणी रस्ते फुटले. तर तशी तहसील महसूल यंत्रणेला आदेश दिलेले आहेत, कृषी यंत्रणेला पण आदेश दिलेले आणि ग्रामपंचायतसाठी म्हणजे BDO साहेबांना सांगितले की जे ग्रामसेवक ह्या लोकांना गावात जाऊन कुणाचं घर पडलंय का, त्याला त्यांनी तिथं बांध वगैरे फुटलेत का, कृषीचे जे काही आमचे कृषी सहाय्यक आहेत त्यांनी जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत ही आदेश दिलेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि मी सकाळी जिताका ह्या गावाला 8 वाजता तिथं शेतकऱ्यांच्या बांधावरती होतो, शेतकऱ्यांबरोबर बोलत होतो. तर तिथं रस्ताही बऱ्याच ठिकाणी फुटले आणि गावाला संपर्कासाठी अडसर तयार झाला होता, परंतु JCB लावून तो रस्ता मोकळा केलाय. तर असं कुठं जर घडलं की रस्ते फुटले, गावाचा संपर्क होत नाहीये, बांध फुटलेत, पण अधिकारी 2-4 दिवस कदाचित अधिकारी पाऊस कमी झाल्यावरती येतील तुमच्याकडं. आता पाऊस आहे कारण अजून काही नुकसान होऊ नये, पण झालं तर 2-4 दिवसात अधिकारी तुमच्याकडे पोहोचतील आणि पंचनामे करतील. जर तुम्हाला वाटलं की पोलीस अधिकारी आला नाही किंवा आमची दखल घेतली गेली नाहीये, आमच्यापर्यंत सरकारी यंत्रणा कोणीच पोहोचली नाही, तर कृपा करून मला संपर्क साधा. माझा नंबर आहे 9922846592 आणि दुसरा नंबर आहे 9172111011. नक्कीच तुमच्या सुखदुःखात मी सहभागी आहे. माझी तिरंगा जनसंवाद यात्रा आता शिवाजीनगर जे आहे, खूप पाऊस आहे तरी लोकांची गर्दी, बेसणाऱ्यांची गर्दी, लोक त्यांची सुखदुःख सांगताय आणि जनसंवाद यात्रा अशीच पुढे जाणार आहे. फक्त कामधंदा सोडून त्या जनसंवाद यात्रेला थांबू नका. पाऊस असेल तर शेवटी आपल्या शेतीबाडीची काळजी घेणं, घराची काळजी घेणं आपलं काम आहे आणि माझा दौरा ठरलेला आहे. आता बऱ्याच ठिकाणी जाऊन आतापर्यंत 150-150 गावं झाले. बाकीची उर्वरित 75-76 गावं आहेत. तर त्या सगळ्या लोकांचे फोन येत आहे की आमच्यापर्यंत या साहेब, सगळीकडे तुम्ही गेलेत, आमच्यापर्यंत पण जनसंवाद यात्रा आली पाहिजे आणि म्हणून प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करतो. पण तरीसुद्धा या अतिवृष्टीमध्ये जर तुम्हाला काही अडचणीचं वाटलं तर आमचा संपर्क साधा.